अशी गोष्ट आहे की ती ऑलमोस्ट सगळ्यांना आवडते आणि हे बनवणं खूप इझी आहे। तर ते कशी बनवायची हे अगोदर मी सांगते। रात्रभर भिजत घातले होते मी बदाम आणि त्याला सोलून मिक्सरमध्ये अशी पेस्ट केली। 1 लिटर दूध मी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये हे काजूची जी पेस्ट आहे ती घालून छान उकळवून घ्यायचं। उकळला की केशर, विलायची आणि साखर घालायची चवीनुसार। मला दूध कमी वाटलं म्हणून मी नंतर अर्धा लिटर अजून घातलं होतं। त्याचबरोबर एका साईडला आपल्याला घ्यायची आहे कस्टर्ड पावडर। इथं कस्टर्ड पावडर पण तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली होती, त्यात थंड दूध घालून छान मिक्स करून मग या दुधामध्ये घातली आणि नंतर घट्टसरपणा झाला की गॅस बंद करायचा। परत पिस्ता आणि बदामाचे काप घालून हे मिश्रण थंड होऊन दिलं की मग नंतर हे एका कुल्फी मोल्डमध्ये घालून याला रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचं। कुल्फी मोल्ड नसेल तर तुम्ही कशातही सेट करू शकता। मस्त अशी एकदम इझिली कुल्फी तयार। तर नक्की ही बदाम कुल्फी ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा।